नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 2 मिनिटापूर्वी आजची सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी संपली आणि ती खूप ॲब्रप्टली आज हल्ट झाली, आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तसं झालं. कारण श्री साळवे हे लंडनवरून आज ऑनलाईन अपियर झाले. त्यांच्या आर्ग्युमेंटचा भाग हा आज संपत नाही असं लक्षात आल्यानंतर मग जे न्यायालयाने यापूर्वी सांगितलेलं होतं की आम्ही आजच्या सुनावणीचा भाग संपवू आणि कदाचित आज दोन्ही पक्षांना म्हणजे एकदा यांचा प्रतिवाद्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं झाल्यानंतर एक रिजॉइंडर येईल आणि त्यानंतर कदाचित निकालपत्रासाठी हे प्रकरण ठेवलं जाईल असं वाटत असताना सन्माननीय न्यायाधीशांनी आज हे होणार नाही असं लक्षात आल्यानंतर आता आपल्या ह्या सत्ता संघर्षाची सुनावणी ही मंगळवारपर्यंत पुढे गेलेली आहे. मंगळवारी पुन्हा एकदा श्री साळवे, त्यानंतर महेश जेठमलानी आणि राज्यपालांच्या वतीनं त्यांचे वकील उपस्थित राहतील आणि मग त्याला रिजॉइंडर देतील, ते कपिल सिब्बल वगैरे. आणि म्हणून कसब्यामध्ये गेली 28 वर्ष जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पराभूत झालेला नव्हता तिथे भारतीय जनता पार्टीचा पराभव होतोय आणि चिंचवडमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकून येतोय असं चित्र असताना सुद्धा आपला या सुनावणीकडे पूर्णपणे फोकस होता. कारण महाराष्ट्र सरकारच्या सत्तेचं जे काही लंबक आहे तो कुठल्या बाजूला जाईल आणि काय होईल हे आपल्याला प्रत्येक दिवशीची जी सुनावणी आहे ती अतिशय बारकाईनं पाहिल्याशिवाय समजणार नाही. आणि म्हणूनच मी तिकडे निवडणुकीचा निकाल जो आहे त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र करून, कारण आपण ज्या दिवशी मतदान झालं त्यानंतरच्या 5व्या मिनिटाला तिथले जे 2 वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांचा अंदाज घेतला होता आणि तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की कसब्याची जागा काँग्रेस जिंकणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जगतापाचं काम प्लस भारतीय जनता पार्टी वगैरे ह्या सगळ्यांची गोळाबेरीज होऊन भारतीय जनता पार्टीला ती निवडणूक जिंकता येईल. पण आजच्या सुनावणीमध्ये जो कालचा मुद्दा श्री नीरज कौल यांचा राहिला होता त्या तपशिलावर ते गेलेच. पण मला सुरुवात करावी अशी वाटली ती म्हणजे साळवे यांची जी आर्ग्युमेंट होती त्याच्यापासून. ते काय म्हणाले तर या सगळ्या गोष्टी, कारण काल सुद्धा असं झालं असतं तर तसं झालं असतं हे अगदी न्यायाधीशांनी सुद्धा काही गोष्टीची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यामुळे हायपोथेसिस जे आहेत की शक्यता किती आहेत तर या अनेक शक्यतावरती न्यायालयामध्ये चर्चा होते आणि मुख्यत्वे कपिल सिब्बल यांची आर्ग्युमेंटच ही आहे की जर सन्माननीय न्यायालयाने 2 निकाल दिले, त्यातला विशेषतः बहुमत चाचणीचा जो निकाल आला त्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, ते बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही, तर तुमच्या 2 जजमेंटमुळे हे सगळं झालंय अशी जी आर्ग्युमेंट केली जात होती त्याला काउंटर आज आर्ग्युमेंट श्री साळवे यांनी केली. आणि त्याला जो आधार घेतला तो आधार पण असा आहे की तो तुम्हाला डिनाय नाही करतायत. तो आधार काय आहे तर ते असं म्हणाले की जर हायपोथेसिसवरती बोलायचं असेल, जरतरच्याच गोष्टीवरती बोलायचं असेल तर ही पण शक्यता आहे की श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार हे त्यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांनी सुद्धा, म्हणजे जी राहिलेली आमदार मंडळी आहे ती कोणाला, नोबडी नोज व्हॉट इज इन देअर माइंड, त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आज कसं सांगता येईल आपल्याला. म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे आमदार सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊ शकले असते असं ते सूचित करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांनी आधार कशाचा घेतलाय तर ज्या दिवशी श्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरच्या बहुमताची चाचणी झाली त्या दिवशी जे 13 आमदार ॲब्सेंट राहिले, ते 13 आमदार जे ॲब्सेंट राहिले माझ्या मते सरकार गेलेलं आहे या भावनेतनंही ते राहिले असतील. पण काही सीझन मंडळी होती जी राजकारणात अनेक वर्ष आहेत ती सुद्धा बहुमत चाचणीला आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेला गैरहजर राहिली. आणि तेव्हाही महाराष्ट्रात ही चर्चा झालेली होती की ही मंडळी गैरहजर राहिली ती एका ठरवून दिलेल्या स्क्रिप्टचा भाग आहे. पण त्यानंतर बऱ्याच जणांनी याचा खुलासा केला की आम्ही ज्यावेळेला प्रत्यक्षात मतदानाच्या वेळेला आलो त्यावेळेला विधिमंडळाचे दरवाजे बंद झालेले होते आणि नियमावलीनुसार एकदा का विधिमंडळाचे सभागृहाचे दरवाजे बंद झाले की नोबडी इज अलाउड टू एंटर इन टू द हाऊस, आणि ते तसं झालं वगैरे. पण आज तोच NKP श्री साळवे यांनी तो मुद्दा मांडला आणि त्यांनी असं सांगितलं की हरीश साळवे यांनी सायटेशन्स तर दिलीच वेगवेगळी, पण जे 13 आमदार गैरहजर राहिले ते 13 आमदार गैरहजर राहिले हे पाहता श्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सरकारचा सगळा जरतर जो आहे तो नकारात्मक सुद्धा असू शकतो अशा पद्धतीची त्यांची ती मांडणी होती. पण त्याच्याबरोबरच त्यांनी आणखी काही ज्या 2-3 गोष्टी मांडल्या. आज फक्त आणि फक्त श्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं आर्ग्युमेंट झाली. काय आपला प्रॉब्लेम काय आहे की न्यायालयामध्ये ज्या दिवशी जी आर्ग्युमेंट होते आहे ती आपल्या प्रेक्षकाला समजावून सांगत असताना सुद्धा काही मंडळींना असं वाटतं, आणि त्यांची संख्या अर्थातच कमी आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये असे उभे गटतट पडलेले आहेत की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा लोकांना असं वाटतं की सांगणाराही कुठला तरी बाजूचा आहे किंवा न्यायालय सुद्धा कॉम्प्रोमाइज झालेली आहेत. आधी आर्ग्युमेंट तर नीट समजून घ्या. एनिवेज
श्री नीरज कौल यांनी आज जे कालचं त्यांचं आर्ग्युमेंट होतं ते पुढं नेलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 ते 5 निवाड्यांचा दाखला दिला. यापूर्वीची जी न्यायालयाने दिलेले निकाल आहेत, ते निवाडे आहेत, त्यातले सायटेशन्स त्यांनी समरी करून ते वाचले आणि प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा सगळा सार जो होता तो सार असा होता की सभागृहाच्या आतमध्ये जो काही निर्णय आहे तो सभापतीनं घ्यायचा आहे, पण तो सुद्धा प्रिजुडाईस म्हणून घेता नाही येणार. तुम्हाला फूट झाली की नाही विधिमंडळामध्ये, कारण वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ही एक कृत्रिम मांडणी आहे अशी त्यांची कालची आर्ग्युमेंट होती. त्या पुढे जात ते आज असं म्हणाले की विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष ही कृत्रिम मांडणी आहे. हे तर बरोबरच आहे, पण सभापतीनं जे काही बघायचं आहे ते फक्त आणि फक्त सभागृहाच्या आतमध्ये बघायचं आहे. त्यांचा कॉन्टेक्स्ट कदाचित नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात किंवा पुढे शेड्यूल 10 वरती जर हे जजमेंट आलं, तो मुद्दा जर याच्यामध्ये आणला गेला तर तो तिथे जाऊ नये असा आहे. एक तर ते काय म्हणतायत की फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, मी असं म्हणतोय, आमचं तर हे म्हणणंच नाहीये कारण आम्हीच सगळा राजकीय पक्ष आहोत. आमचं असं म्हणणं आहे की सभापतीचं ज्युरिडिक्शन केवढं आहे तर विधिमंडळाच्या अंतर्गत असलेला जो गट आहे त्या गटाच्या ते अंतर्गत आहे आणि तेवढंच त्यांनी बघायचं आहे. सभागृहाच्या बाहेरचा जो राजकीय पक्ष आहे, म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणताय तसंही जरी करायचं म्हटलं तरी सभापतींना तो अधिकार नाहीये. आणि मग तो अधिकार जो आहे तो एवढाच अधिकार आहे की त्यांनी सभागृहामध्ये असलेला जो विधिमंडळाचा पक्ष आहे त्या विधिमंडळाच्या पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे. कौल असं म्हणाले की कोणत्या निकालावर आधारित वादी असं म्हणतायत की आम्ही जे केलंय ते गैर आहे. त्यांनी येदुरप्पा, म्हणजे इथे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यांचा आजचा जो मुख्य प्रतिवादाचा भाग होता तो येदुरप्पा, जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या सरकारवरती त्यांचा बहुतांश आजचा डिफेन्स हा रिलाय होता. येदुरप्पा सरकारच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच आमदारांनी सांगितलं की आमचा ह्या सरकारला विरोध आहे. ते राज्यपालाकडे गेले, सभापतीकडं ही गोष्ट गेल्यानंतर सभापतींनी त्यांना अपात्र ठरवलं. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की जेव्हा हे प्रकरण सन्माननीय न्यायालयामध्ये आलं तेव्हा हा डिफेन्स त्या आमदारांनी घेतला की आम्ही भारतीय जनता पार्टीचाच भाग आहोत आणि राहू. आम्ही आमच्या पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं नाहीये. आमच्या पक्षानं नियुक्त केलेले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती आमचा आक्षेप आहे कारण मुख्यत्वे ते भ्रष्ट आहेत. त्यामुळं आमच्या पक्षाच्या अंतर्गत कुठलंही इतर नेतृत्व आम्हाला चाललं असतं. म्हणजे श्री येदुरप्पा यांना जर बाजूला काढलं आणि भारतीय जनता पार्टीनं जर भारतीय जनता पार्टीतलाच इतर कुठला दिला सदस्य जो मुख्यमंत्री होईल तर त्याला आमचा पाठिंबा होता. आम्ही अशी कुठलीच गोष्ट केलेली नाहीये की ज्यामुळं आम्ही पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे. आम्ही लोकांच्या हिताचा निर्णय म्हणून जे आम्हाला वाटलं ते की हे भ्रष्ट सरकार चाललं नाही पाहिजे आणि म्हणून श्री येदुरप्पा यांना, की जे आमच्याच पक्षाचे सदस्य आहेत, जे आमच्याच पक्षानं नियुक्त केलेले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये स्टँड घेतला आणि तरी सुद्धा आम्हाला सभापतीनं अपात्र ठरवलं आणि ही कृती त्यांची गैर आहे. इंटरेस्टिंगली हा मुद्दा तेव्हा न्यायालयाने मान्य केला. त्यांनी असं सांगितलं की त्यांची अशी कुठलीही कृती, कारण ते आमदार हे कुठल्या दुसऱ्या गटामध्ये सहभागी झालेले नाहीयेत किंवा त्यांनी दुसऱ्या गटाच्या सरकारला पाठिंबा दिलेला नाहीये आणि म्हणून त्यांनी अपात्रते संदर्भातली त्यांची जी कारवाई आहे ती रद्द केली. आज श्री नीरज कौल हे याच्यावरतीच रिलाय करत होते आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की त्यांचा फोकस जो काल होता तोच आज आहे की आम्ही श्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये कुठे बोलतो. आम्ही उद्धव ठाकरे ज्या कोअलिशनमध्ये आहेत त्या कोअलिशनमुळं आपण 2019 साली जी मतं मागितलेली होती त्या मताला हे छेद देणार आहे आणि त्यामुळं आपल्या राजकीय पक्षाचं नुकसान होत आहे, एवढाच आमचा स्टँड आहे. आणि त्यामुळं आम्ही अपात्र कसं ठरतो कारण आम्ही आमच्या सरकारमध्ये आमच्या राजकीय पक्षाचं नुकसान होत आहे ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं श्री उद्धव ठाकरे हे जर त्या कोअलिशनमधनं बाहेर आले, त्या आघाडीतनं बाहेर आले तर आमचा त्यांना पाठिंबाच आहे. जर आता हे न्यायालयाच्या कक्षेत नाही आहे पण तुम्ही आठवून बघा की हे सगळं कसं व्यवस्थित वेल प्लॅन केलं गेलेलं आहे. सुरुवातीला जो स्टँड घेतला गेला तो हाच आहे आणि ते सुरुवातीचे गुलाबराव पाटील पासनं ते अगदी अब्दुल सत्तारापर्यंत यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स आठवून बघा. ते वेळोवेळी असं सांगत होते की आमचा ठाकरे कुटुंबियांना विरोध नाही, आमचा ठाकरे कुटुंबियावरती श्रद्धेचाच भाग आहे. त्यामुळं या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना या राजकीय पक्षाचं जे नुकसान होतंय ते लक्षात घेऊन त्यांनी सरकारच्या बाहेर पडावं.
काही जण तर असं म्हणत होते की आम्ही श्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियावर काहीच बोलणार नाही, जे नंतर त्यांचा संयम सुटला वगैरे. हा जो लॉजिकल स्टँड त्यांनी घेतला होता तो बहुधा न्यायालयीन प्रक्रियेचा विचार सुद्धा करून घेतलेला असावा. कारण ज्या वेळेला येदुरप्पा जजमेंट हे रिलाईज झालं त्यावेळेला न्यायालयाने हे मान्य केलं की त्यांचा राजकीय पक्षाला विरोध नव्हता, एका नेत्याला विरोध होता. सो आज त्यांचा जो मुख्य फोकस होता तो हाच होता. त्यामध्येच पुन्हा शोकॉज नोटीस जी येदुरप्पाच्या केसमध्ये जी बजावली गेली, ज्याच्यासाठी अवघा 3 दिवसाचाच वेळ देण्यात आलेला होता, तोही मुद्दा तेव्हाच्या न्यायालयाने गृहीत धरला. इथे 48 तास दिलेले होते. याशिवाय आज नीरज कौल असं म्हणत होते की कॉन्स्टिट्युशनली म्हणजे ज्या वेळेला भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेला शेड्यूल 10 नव्हतं. त्यामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या मोठ्या परिघात बघायला हव्या. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की कुठल्या तरी एका तरतुदीमुळं पक्षांतर्गत असलेल्या लोकशाहीला बाधा येऊ नये किंवा एकूणच लोकशाही स्ट्रक्चरला बाधा येऊ नये. म्हणजे कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेले जे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत त्यांना बाधा येऊ नये अशा पद्धतीनं तुम्ही बघायला हवं. कॉन्स्टिट्युशनल शुड बी सीन इन टू द लार्जर पर्स्पेक्टिव्ह असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे घटनेतल्या तरतुदी या मोठ्या परिघामध्ये बघा. राजेंद्र राणा जे बसपाचं सरकार होतं आणि जे दोन्ही बाजूनं हे जजमेंट वापरलं गेलेलं आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा जे जजमेंट आलं त्याच्यामध्ये सभापतींना कुठल्या मर्यादेमध्ये अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो अधिकार सुद्धा राजेंद्र राणा या निवाड्यामध्ये डिफाईन झालेला आहे. आणि त्याचाच वापर करून सभापतींनी कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये किती मर्यादेमध्ये अधिकाराच्या अनुषंगून हा निर्णय घ्यायचा आहे असं ते म्हणाले. याच्या पुढे जाऊन राजेंद्र राणाचं सायटेशन देत असताना ते म्हणाले, त्याबद्दल आता कदाचित कपिल सिब्बल हे आर्ग्युमेंट करतील. त्यांचं एक वाक्य आहे की 10व्या सूचीनुसार जे काही घडलेलं आहे त्याबद्दलचा विशिष्ट अशा परिघामध्ये असलेला अधिकार हा सभापतींना नाही आहे. त्याबद्दल जे काही डिफाईन करायचं आहे ते शेड्यूल 10 मध्ये अपात्रतेसंदर्भात सभापती ठरवू शकत नाहीत. त्यांचं नीरज कौल यांचा असा दावा आहे की विधिमंडळाची जी नियमावली आहे त्या नियमावलीला गृहीत धरूनच तुम्ही सभापतींना दिलेले अधिकार आहेत आणि तेवढ्याच मर्यादेमध्ये ते बघायला हवेत. म्हणजे ट्रिपल टेस्टचा जो मुद्दा वारंवार बघितला जातो आहे, जे सिम्बल ऍक्ट आहे निवडणूक आयोगाचं ते सिम्बल ऍक्ट ठरवायचंय, नाव आणि पक्षचिन्ह ठरवायचे ते निवडणूक आयोगाने ठरवायचंय. हे वारंवार श्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने सांगितलं जातं आहे की मुळात आमचा पक्ष म्हणजेच शिवसेना आहे, आम्ही काही फुटलेलो नाही आहोत. आमच्या विरोधामध्ये श्री उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत. ती एक याचिका पेंडिंग आहे. ती पेंडिंग याचिका असताना अपात्रतेसंदर्भातली कारवाई सुरू आहे म्हणून सभागृहाच्या कामकाजामध्ये कुणी भाग घेऊ नये असं कुठं म्हटलेलं नाहीये. कॉन्स्टिट्युशनली डिफाईन केलेल्या राज्यपालांची रिस्पॉन्सिबिलिटी हीच आहे की जेव्हा एखादं सरकार अल्पमतात असतं त्यावेळेला आजपर्यंतच्या जजमेंटनुसार राज्यपालांनी हेडकाउंट न करता, हे नीरज कौल यांची आजची जजमेंटचा भाग आहे की हेडकाउंट न करता किंवा राज्यपालांनी स्वतः न ठरवता त्यांनी फ्लोअरवरती ते बघावं. आणि पुढची त्यांची आर्ग्युमेंट अशी आहे की हे करण्याचा अधिकार ज्या सभापतींना आहे तो अधिकार तुमच्याकडे घेऊन म्हणजे न्यायालयाकडे घेऊन ही आर्ग्युमेंट केली जाते की अपात्रतेसंदर्भातलाही भाग तुम्हीच बघा, फ्लोअर टेस्टबद्दलचा बघा की जो कॉन्स्टिट्युशनली तुम्हाला देण्यातच आलेला नाहीये. त्यानंतर आणखीन एक त्यांनी एक सायटेशन दिलं ते आहे रामेश्वर प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यानंतर सादिक अली हे श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संदर्भातलं सिंडिकेट संदर्भातलं जे जजमेंट आहे जे वारंवार सगळ्या निवडणूक आयोगासमोर पण आलंय, इथेही आलंय. त्याच्यामध्ये ट्रिपल टेस्ट बघितली गेलेली आहे. एक आहे राजकीय पक्षाची घटना, दुसरं आहे त्या राजकीय पक्षामध्ये कोणाचं बहुमत आहे आणि तिसरं आहे की राजकीय पक्षाने ठरवलेली जी ध्येय धोरणं आहेत त्याच्या विरोधामध्ये जाऊन कुणी वागलंय का. तर हा मुद्दा आज पुन्हा एकदा आणला गेला आणि सादिक अली जजमेंटनुसार पक्षातली जी मतं आहेत, आज श्री नीरज कौल काय म्हणाले की ही जी कृत्रिम मांडणी आहे ना की राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळातला पक्ष वेगळा, तो सादिक अलीनुसार हे अयोग्य आहे. आणि पुन्हा त्यांनी तोच दाखला दिला की सादिक अलीमध्ये काय म्हटलेलं आहे की एका राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मिळालेली मतं ही तुम्ही कन्सिडर करा. आजही त्यांनी हेच सांगितलं की आमचा राजकीय पक्ष आहे हे कशावरून सिद्ध झालंय तर आमच्या आमदारांना मिळालेली जी शिवसेना या राजकीय पक्षांना मिळालेली जी मतं आहेत ती मतं ही 73%, खासदारांना मिळालेली मतं ही 75% श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. आणि त्याचा विचार करून सादिक अली निवाड्याप्रमाणे हा निवाडा आपण बघायला हवा. म्हणजे हे एकदा डिफाईन करण्याचा प्रयत्न पुन्हा झाला की श्री एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तोच पक्ष हा श्री शिवसेना आहे.
आणि मग अशी बरीचशी सायटेशन्स त्यांनी दिल्यानंतर मग साळवे उभा राहिले, हे साळवे ऑनलाईन अपियर झाले आणि त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की राज्यपालांनी जे केलेलं आहे ते त्यांच्यावरती ठरवून देण्यात आलेल्या जबाबदारीचा भाग आहे आणि त्याप्रमाणेच त्यांनी केलं. पण पुढं त्यांनी एक हाही मुद्दा त्यांनी मांडला की खरं म्हणजे जे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टनुसार असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत की ज्या अनेक लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी, अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि सोबतच सभापती संदर्भामध्ये सभापतींनी नॉन पार्टिझन असायला हवं, राज्यपालांनी सुद्धा नॉन पार्टिझन असायला हवं वगैरे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ह्या आहेत त्या चर्चेचा भाग आहेत. 10 शेड्यूल सुद्धा परफेक्ट नाही आहे हे हरीश साळवे म्हणाले आणि त्यांच्या म्हणण्याचा भाग असा होता की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या संसदेने डिफाईन करायला हव्यात, ते आपलं काम नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते असं म्हणाले की ज्या गोष्टीचा निवाडा श्री उद्धव ठाकरे यांना हवा आहे त्याबद्दलचा निवाडा करण्याचे अधिकार ज्यांना आहेत त्यांना ते करू द्या. आपल्या ज्युरिडिक्शनमध्ये ज्युरिस्प्रुडन्स जो आहे तुमचा तो एका लिमिटेड याच्यासाठी वापरायचा आहे आणि त्याबद्दलचे आर्ग्युमेंट त्यांची सुरू असतानाच कपिल सिब्बल मधून उठून उभा राहिले आणि त्यांनी हे न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की आजची सुनावणी काही या पद्धतीनं पूर्ण होणं शक्य नाही. आणि मग न्यायालयाने सुद्धा हे विचारलं की ठीक आहे आता आपण मंगळवारी जाऊ. पण माझ्या दृष्टीनं जो मधल्या ओळीतनं दुसरा भाग आपण मेन्शन केला आहे, न्यायमूर्ती नरीमन यांच्या जजमेंटबद्दल यापूर्वीसुद्धा सन्माननीय न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहे. तो निवाडा असा आहे की सभापतींनी 90 दिवसाच्या आत जो न्यायालयानं दिलेल्या अपात्रतेसंदर्भाचा निर्णय घ्यायचा होता, जो विशिष्ट केस आहे त्याबद्दलचा निवाडा म्हणजे त्यांना एक विशिष्ट टाईम फ्रेम घालून दिलेली आहे, तर तेवढ्या मर्यादेमध्ये त्यांनी तो निर्णय घ्यावा. अर्थात त्याच्याबद्दल खूप चर्चा झाली, ते जजमेंट पाळलं गेलं नाही बहुधा, आय हॅव टू चेक. पण विधिमंडळामधल्या कामकाजाला महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा विधिमंडळासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निवाड्याला मानायला नकार दिला होता. मला वाटतं श्री निंबाळकर हे रामराजे निंबाळकर हे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, नीलम गोरे सुद्धा त्याला उपस्थित होत्या. सो विधिमंडळातल्या कामकाजाबद्दल न्यायालय आदेश देऊ शकतं का याबद्दलची क्लॅरिटी न्यायालयाला हवी आहे. सिब्बल सुद्धा असं म्हणाले की येस माय लॉर्ड आम्ही त्याबद्दल बोलू. हरीश साळवे सुद्धा म्हणाले की आम्ही त्याबद्दल बोलू. आणि न्यायालयाने पुन्हा विचारलं की आम्हाला जस्टिस नरीमन यांचं जे जजमेंट आहे ते समजून घ्यायचं आहे. कदाचित न्यायालय हे तपासतंय का की अशा पद्धतीनं अपात्रतेसंदर्भातली जी याचिका पेंडिंग आहेत 16 अधिक 22 25 त्याबद्दल सभापतींना विशिष्ट टाईम फ्रेममध्ये याबद्दलचा निर्णय घ्या असं आपल्याला सांगता येईल का. जर तसं झालं, निर्णय काही असला तरी त्याची रिव्हिजन करण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च न्यायालयाला राहतो. थांबूया आपण इथे. आज फार काळ सुनावणी झाली नाही. 11 सव्वा 11ला सुरू झालेली आजची सुनावणी 1 सव्वा 1च्या दरम्यान संपली. पण हे प्रकरण हे असं पॉईज आहे, आज अशा पद्धतीनं मांडलेलं आहे. आपला प्रयत्न आहे की या प्रकरणातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट दोन्ही बाजूची ही महाराष्ट्रासमोर मांडावी आणि त्यातनं अंतिम ज्या वेळेला निवाडा येईल त्याबद्दल तो तसा का आला याबद्दलचा अंदाज तुमच्याबरोबर मला सुद्धा घेता येईल. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, फेसबुकवरती आहोत, यूट्यूबवरती आहोत. हे सगळे प्लॅटफॉर्म प्लीज फॉलो करायला लागा. तिथे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या जरूर करा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.